शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली, अखेर पेपरलाच बातमी आली। आता सर्वात महत्त्वाची माहिती पेपरलाच आलेली आहे। पीक विम्याची वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी आज दिलासा देणारी मोठी बातमी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आली आहे। कारण शेतकरी हे अनेक दिवसांपासून पीक विम्याच्या प्रतीक्षेमध्ये होते, परंतु आता शेतकऱ्याची प्रतीक्षा या ठिकाणी संपलेली आहे। कारण पीक विमा रक्कम प्रति हेक्टरी या ठिकाणी 22,000 रुपये, बघा 22,000 रुपये अशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, अशी मोठी माहिती बघा आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे। बऱ्याच दिवसांपासून जी शेतकरी वाट पाहत होते की नेमकं पीक विमा कधी येणार, कधी मिळणार, तर त्याचबाबत आज एकनाथ शिंदे यांनी डायरेक्ट पेपरलाच या ठिकाणी बातमी दिली आहे। तुम्ही स्वतः या ठिकाणी पाहू शकता की शेतकरी बांधवांनो, पेपरला बातमी आलेली आहे। नेमकं पीक विमा कधी मिळणार, आज या ठिकाणी एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेले आहे। बघा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी मिळणार, केव्हा मिळणार व अधिकृत अशी कोणती तारीख आहे ज्या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी निधी जमा होणार आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, बघा आज या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून अधिकृत यादी देखील या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे। बऱ्याच दिवसांपासून अफवा सुटलेली आहे की पीक विमा आज येणार, उद्या येणार, परवा येणार, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी निधी जमा झाला नाही। आता तुम्ही प्रूफ सहित या ठिकाणी पेपरलाच आजची बातमी या ठिकाणी आलेली ही बघू शकता की बघा तुम्ही पेपरची हेडिंगच पाहून या प्रतीक्षा संपली, पीक विमा खात्यामध्ये जमा प्रति हेक्टरी बघा 22,000 रुपये एवढी रक्कम आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, बघा आता या ठिकाणी महत्त्वाची यादी कोणती व जिल्ह्यांची यादी कोणती हे आपण लगेच पाहून घेऊया। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या। शेतकरी बांधवांनो, सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही, कारण ठराविक शेतकऱ्याला या ठिकाणी पीक विमा मिळणार। तर एकनाथ शिंदे काय बोलले, चला तर पाहून घेऊया। तर शेतकरी मित्रांनो, पीक विम्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी या ठिकाणी ठरली आहे। सरकारने आज या ठिकाणी दिली आहे पीक विम्याचा पहिला टप्पा बँक खात्यामध्ये जमा झाल्यानंतर, म्हणजेच बघा 25% अग्रिम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाल्यानंतर आता हा दुसरा टप्पा जमा केला जाणार आहे। तर काही शेतकऱ्यांचं असं म्हणणार आहे, आम्हाला तर 1 पण रुपया या ठिकाणी पीक विमा मिळाला नाही। तर हो, बरोबर आहे, कारण 25% अग्रिम काही शेतकऱ्यालाच मिळाला तर काही शेतकऱ्याला मिळाला नाही। त्यामुळे आज सरकारने या ठिकाणी ठोस निर्णय घेतलेला आहे, म्हणजे की शेतकऱ्याला 25% अग्रिम मिळाला नाही त्या शेतकऱ्याला या ठिकाणी 25% आणि बघा ज्या शेतकऱ्याला बघा दुसरा टप्पा मिळायचा आहे त्याला 75% अग्रिम, असे टोटल 100% रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी आज आणि थोड्याच वेळामध्ये जमा होणार आहे। तर शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो, बघा आज या ठिकाणी प्रूफ सहित आपण माहिती पाहत आहोत। बघा सरकारने घेतलेल्या एका बैठकीमध्ये शेतकऱ्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय आज जाहीर झाला। यामुळे आता पीक विम्याचा दुसरा टप्पा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा निधी जमा होणार आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना आज ही बातमी ऐकून दिलासा मिळाला आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, बघा 11 ऑगस्ट 2025 पासून बघा 11 ऑगस्ट 2025 पासून शेतकरी बांधवांनो, केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते या ठिकाणी पीक विम्याचे वाटपाचे कार्यक्रम सुरू झाला होता। बघा जवळपास 10 ते 15 दिवसापासून हे काम सुरू आहे, म्हणजे की शेतकरी बांधवांनो आतापर्यंत तुमच्या खात्यामध्ये पहिला टप्पा राज्यातील 16 लाख शेतकऱ्यांना बघा 506 कोटी रुपयांचा लाभ मिळाला होता। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, बघा 11 ऑगस्ट 2025 पासून या ठिकाणी पीक विम्याचे काम सुरू होते, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा निधी जमा झाला नव्हता। परंतु आज राज्य शासनाच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून अधिकृत अशी घोषणा देण्यात आली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आता बरेचशा शेतकऱ्यांचा बघा पीक विम्यापासून वंचित असल्यामुळे त्यांचे बघा लक्ष दुसऱ्या टप्प्याकडे लागलेलं आहे, जो की लवकरच आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा होणार आहे। तर मग ती कोणती अशी अधिकृत तारीख आहे आणि कोणकोणते असे अधिकृत जिल्हे आहेत ज्या तारखेला व जिल्ह्यांना सरकारच्या माध्यमातून हा निधी जमा होईल, ती कोणती यादी आहे ज्या यादीच्या माध्यमातून बघा जिल्ह्यामध्ये हा रक्कम जमा होणार आहे, ते सर्व आपण एका मिनिटामध्ये पुढे समोर पाहून घेऊया। बघा शेतकरी बांधवांनो, सध्या वितरित होत असलेला पीक विमा 2023 तर 2024 2025 पर्यंत बघा या 3 वर्षांचा, म्हणजे की शेतकरी बांधवांना यामध्ये 22, 23, 24 आणि
2024 देखील या वर्षामध्ये खरीप आणि रब्बी हा दोन्ही हंगामाचा पीक विमा समाविष्ट केलेला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, ही अत्यंत मोठी आणि खुशखबर आज सरकारच्या माध्यमातून मिळाली आहे। हा पीक विमा राज्य सरकारने बघा विमा कंपन्यांना दिला होता, पण तो थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत नव्हता। आता सरकारने थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। परंतु असा कोणता टाइम आहे जो ॲक्युरेट टाइमला सरकारने बघा जो निधी वितरित करण्याचे काम ठरवले आहे, तो निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार, तो टायमिंग आपण लगेच पाहून घेऊया। तसेच महत्त्वाची जिल्ह्यांची यादी देखील या ठिकाणी आपण पाहूया, ज्या महत्त्वाच्या यादीमध्ये जिल्ह्यांची माहिती वर देण्यात आलेली आहे। तर मग शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो, बघा या ठिकाणी पीक विमा पोर्टलवर ज्या शेतकऱ्यांच्या स्टेटस 0 किंवा उत्पादक आधारित LBS 0 दाखवत आहे, अशा पात्र शेतकऱ्यांना बघा दुसऱ्या टप्प्याचा पीक विमा या ठिकाणी याचा लाभ मिळणार आहे। सध्या मंजूर झालेल्या रक्कम एकूण बघा या ठिकाणी 921 कोटी असून पहिल्या टप्प्यामध्ये 506 कोटी रुपये वाटप झाले, परंतु तो निधी काहींना मिळाला नाही, तर काहींना मिळालाच नाही। परंतु काही तसे काही होणार नाही। पीक विम्याचा जो दुसरा टप्पा आहे, तो राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट निधी 415 कोटी रुपये, बघा शेतकरी बांधवांनो 415 कोटी रुपयांचा जो निधी आहे, बघा आता या निधी या ठिकाणी जमा केला जाणार आहे। तर मग बघा शेतकरी बांधवांनो, ही अत्यंत मोठी बातमी सरकारच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, बघा जे शेतकरी अजूनही पीक विम्यापासून वंचित आहे, त्यांना आता काळजी करण्याची काहीही या ठिकाणी गरज नाही, कारण बघा दुसऱ्या टप्प्यामध्ये 415 कोटी रुपयाचा निधी थेट खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। म्हणजे ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर झाला आहे परंतु त्यांना मिळाला नाही, त्यांना सर्वात महत्त्वाची सूचना सरकारने केलेली आहे, त्यांनी EKYC प्रक्रिया पूर्ण करावी। बघा शेतकरी बांधवांनो, EKYC केली असेल तरच शेतकरी याच्या खात्यामध्ये निधी जमा होईल, अन्यथा बघा 2023 पासून थकीत असलेल्या पीक विमा बघा तुम्हाला मिळू शकणार नाही। म्हणजे बघा तुम्हाला EKYC करूनच घ्यावी लागेल, मग तुमच्या खात्यामध्ये थकीत असलेला पीक विमा तुम्हाला मिळणार आहे। तर मग या ठिकाणी शेतकरी बांधवांनो, बघा विभागानुसार वितरण या ठिकाणी करण्यात येणार आहे। बघा सर्वात महत्त्वाचं की कोणते असे पात्र जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून हा आज निधी जमा होत आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, लक्षपूर्वक या ठिकाणी जिल्ह्याचे नावे हे ऐकून घ्यायचे आहेत। कोकण विभागातील ठाणे, आता शेतकरी बांधवांनो बघा ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, बघा हे असे काही जिल्हे आहेत, बघा हे असे काही विभाग आहेत ज्या विभागांमध्ये सरकारच्या माध्यमातून निधी थेट जमा होत आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, बघा या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा करण्याचे काम आज सुरू झाले आहे। तसेच पुणे विभागामध्ये सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये वितरण सुरू आहे। शेतकरी बांधवांनो जिल्हे नीट ऐकून घ्यावे। त्याचप्रमाणे शेतकरी बांधवांनो, बघा जर तुम्ही सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यामधून आपला व्हिडिओ पाहत असाल तर तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होईल। आता सर्वात महत्त्वाचं एक काम तुम्हाला या ठिकाणी मोठं करावं लागणार आहे, नाहीतर हा व्हिडिओ पाहण्याचा काहीच या ठिकाणी उपयोग होणार नाही, तर तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होईल। आता बघा शेतकरी बांधवांनो, त्याचप्रमाणे नाशिक, बघा नाशिक विभागातील धुळे, जळगाव, अहमदनगर आणि नंदुरबार या ठिकाणी जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून पीक विमा या ठिकाणी वाटपाचे आज आदेश मिळालेले आहेत। म्हणजे की शेतकरी बांधवांनी या महत्त्वाच्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आज निधी जे हस्तांतरित होत आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचे म्हणजे की आणखीन बघा इतर जिल्ह्यांमध्ये देखील या ठिकाणी पीक विमा जमा होणार आहे। तर शेतकरी बांधवांनो जिल्ह्यांची नावे नीट ऐकून घ्या। छत्रपती संभाजीनगर विभागामधील बघा आता संभाजीनगरमध्ये जालना असेल, बीड असेल, लातूर असेल। बघा शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही लातूर आणि धाराशिव जिल्ह्यामधून आपला हा व्हिडिओ पाहत असाल तर तुमच्यासाठी अतिशय खुश खबर आलेली आहे। म्हणजे बघा या जिल्ह्यामध्ये आज पीक विमा जमा होत आहे। तसेच नागपूर विभागामध्ये गोंदिया असेल, भंडारा असेल, चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल, वर्धा असेल, बघा जिल्ह्यामध्ये ही रक्कम सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात आले। तर मग शेतकरी बांधवांनो, बघा तसेच अमरावती विभागातील बघा शेतकरी बांधवांनो, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशिम हे महत्त्वाचे जिल्हे आहेत, हे महत्त्वाचे विभाग आहेत। या महत्त्वाच्या विभागामध्ये, या महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये सरकारच्या माध्यमातून निधींचे हस्तांतरण होत आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं बघा तर तुम्हाला एक काम करून घ्यावं लागणार आहे तुमच्या खात्यामध्ये, हा तरच हा निधी जमा होणार आहे, नाहीतर तुम्हाला 1 रुपया सुद्धा या ठिकाणी मिळणार नाही। अशी माहिती स्वतः बघा मुख्यमंत्री
एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून मिळाल्या आहेत। तर बघा शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर झाला आहे त्यांचे कोणतीच आता त्या ठिकाणी चिंता करण्याची गरज नाही। तुमचा पीक विमा अजून तुमच्या खात्यामध्ये जमा झाला नसेल तर सरकारने दुसऱ्या टप्प्यामध्ये 415 कोटी रुपयांचे वाटप सुरू केले। तुम्हाला फक्त एक छोटंसं काम करायचं आहे, ते म्हणजे बघा तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे। आणि आणखीन एक महत्त्वाचं बघा या ठिकाणी काम तुम्हाला करायचं आहे, तुम्ही ते केलं नसेल तर लवकर करून घ्या। आणि बघा फार्मर ID कार्ड, त्या शेतकऱ्यांचे फार्मर ID कार्ड काढले नसेल त्यांनी फार्मर ID कार्ड काढून घ्या, म्हणजे की तुम्हाला कसल्याही प्रकारे या ठिकाणी अडचण येणार आहे आणि तुमच्या खात्यामध्ये हा निधी त्वरित जमा होणार आहे। तर आता सर्वात महत्त्वाचं शेतकरी बांधवांनो, बऱ्याच दिवसांपासून अशा अफवा सुटल्या होत्या, फेक बातम्या सुटल्या होत्या की पीक विमा आज येणार, उद्या येणार, परवा येणार, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा झाला नाही। परंतु आज एकनाथ शिंदे यांनी साहेबांनी थेट डायरेक्ट पेपरलाच या ठिकाणी बातमी दिली आहे। तुम्ही स्वतः पाहू शकता की प्रूफ सहित या ठिकाणी आपण बातमी पाहत आहोत। मग शेतकरी बांधव कसल्याही प्रकारे चुकीच्या बातम्यांवर, चुकीच्या अफवांवर विश्वास ठेवू नका। हे आपले अधिकृत चॅनल, ज्या चॅनलवर तुम्ही आता ओरिजिनल बातमी या ठिकाणी पाहतात त्या चॅनलला लगेच सबस्क्राइब करा।